MPSC ग्रुप सी तलाठी मुख्य परीक्षा 2026ला अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. ASO 2015 साली आलेला प्रश्न आपण एक बघणार आहोत. अतिशय सोपा प्रश्न आहे बघा, पण त्याच्यामधून आपल्याला कॉन्सेप्ट शिकायचे आहेत. आयडेंटिफाय द करेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. वर्ब सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. सेंटेन्स काय आहे बघा, द इंट्रोडक्शन ऑफ इंग्लिश, मराठी अँड अदर रिजनल लँग्वेजेस डॅश प्रफाउंड इफेक्ट ऑन द स्टुडंट्स लिंग्विस्टिक कॉम्पिटन्स. याचा अर्थ असा होतो की इंग्लिश, मराठी आणि अदर रिजनल लँग्वेजेसचा तुमच्या सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस केल्यामुळं आणल्यामुळं काय झालेलं आहे तर प्रफाउंड इफेक्ट झालेला आहे. म्हणजे काय की डीप इफेक्ट झालेला आहे, इम्पॅक्ट झालेला आहे, खोल परिणाम झालेला आहे. कशावरती तर ऑन द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांच्या लिंग्विस्टिक कॉम्पिटन्सवरती, म्हणजे भाषा शिकण्याच्या क्षमतेवरती खूप मोठा परिणाम झालेला आहे, अशा अर्थाचं हे सेंटेन्स आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट शोधताना सब्जेक्ट कोणता आहे ते फाइंड आउट करायचं आहे. बरोबर, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट हे आपलं सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे. तर सब्जेक्ट कोणता आहे, द इंट्रोडक्शन ऑफ इंग्लिश, मराठी अँड अदर रिजनल लँग्वेजेस. हा एवढा मोठा सब्जेक्ट आहे. आता लँग्वेजेस दिसत आहे आपल्याला इथं, त्यामुळे हे प्लुरल आहे का सब्जेक्ट, तर नाही. सेंटेन्स कशाबद्दल आहे तर ह्या इंट्रोडक्शन बद्दल आहे, त्यामुळं इंट्रोडक्शन हा झाला सब्जेक्ट, राईट. आणि हा कसा आहे म्हणजे हे झालं मेन नाउन तुमचं, आणि सब्जेक्ट कसा आहे तर सिंग्युलर आहे, त्यामुळे वर्ब कसं येणार, सिंग्युलरच येणार, राईट. याच्यावरनं लगेच प्रश्नाचं उत्तर सापडतं, पण तिथंच आपल्याला थांबायचं नाहीये. बघा, वर्ब सिंग्युलर आहे, फाइंड आउट करा. सिंग्युलर कुठं दिसतंय तर हे आर, हॅव, हॅव हे प्लुरल आहेत सगळे, त्यामुळे हे ऑप्शन इथंच कट झाले, राईट. राहिला कुठला ऑप्शन 1, त्यामुळे इथं तुम्हाला उत्तर लगेच मिळून जाते, हॅज हॅड. पण हॅज हॅड का आलं तर इथं टेन्स कोणता आहे तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स कधी येतो तर ॲक्शन जी आहे ती भूतकाळात सुरू झालेली आहे, पण त्याचा रिझल्ट किंवा त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो अजूनही चालू आहे, वर्तमानावर सुद्धा चालू आहे, त्यावेळेला प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज केला जातो. त्यामुळं आपण इथं हॅज वापरलेला आहे. मग हॅड का लगेच परत पुन्हा हॅजचं रूप का आलेलं आहे, हॅवचं रूप का आलेलं आहे हॅड, तर हा आहे V3. हा आहे आपला V3 जो आपण परफेक्ट टेन्समध्ये वापरतो, राईट. मग इथं आपला मेन वर्ब कुठला आहे तर हॅव आहे, म्हणजे झालेला आहे, इफेक्ट झालेला आहे हे दाखवण्यासाठी आपण हॅव यूज केलेलं आहे. त्यामुळे इथं आपल्याला टेन्स एक म्हणजे 3 कॉन्सेप्ट आपल्याला समजले. एक तर सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय असतं, त्याच्यानंतर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आपल्याला समजली, आणि टेन्स कोणता आहे या गोष्टी समजून घेतल्यानंतर आपलं उत्तर करेक्ट येतं.